जे बर. सध्या कर्जतच्या नाही का नगरपंचायतीचा जो अविश्वासाचा ठराव वगैरे मांडण्यात आलाय नाही का, त्यावरून सध्या जे काय राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये राजकारण सुरू आहे. तर त्या बरोबर. अनुषंगानेच मला तुमची एक छोटीशी मुलाखत हवी होती फोनवरतीच. एकंदरीत बर. सध्या जे काही रोहित पवारांकडून आरोप केले जात आहेत वगैरे, तर काय किती तथ्य आहे किंवा नेमकं काय असं घडलं की बुवा ते नगरपंचायतमध्ये अविश्वासाचा ठराव वगैरे मांडावा लागला? आता रोहित पवारांनी जे आरोप केलेत हो. ते एकदम चुकीचे आहेत. कारण असं आहे की रोहित पवारांनी ज्या पद्धतीने कर्जतमध्ये किंवा कर्जत ग्रामपंचायत आपलं नगरपंचायतमध्ये राजकारण केलं, त्या राजकारणाच्या अनुषंगाने या ठिकाणी आणि त्यांचे जे नगरसेवक आहेत त्यांना दिलेली अपमानास्पद वागणूक म्हणा किंवा त्यांना जवळ बसू न देणं म्हणा आणि विकास कामांना निधी अपुरा देणं किंवा विकास कामांना निधीच न देणं, अशा परिस्थितीमुळे हे लोक सगळे एकत्र येऊन विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदे साहेब यांच्याकडे गेले. हां, पण आता ते रोहित पवारांकडून आरोप केला जातोय, दबाव तंत्रांचा वापर केला जातोय किंवा राम शिंदे एका ज्या संविधानिक पदावरती त्याचा गैरवापर करतात असा ते थेट आरोप करता येतं. तो आरोप एकदम चुकीचा आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाचा एक निकालच आहे. त्या निकालात असं स्पष्टपणे सांगितलंय की तुम्ही जोपर्यंत विधान परिषदेचं सभागृहाचं कामकाज चालू आहे तोपर्यंतच तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे तो प्रोटोकॉल पाळला पाहिजे. तुम्ही तिथून बाहेर गेले की तुम्हाला एक पक्ष आहे, तुमची भूमिका आहे सोशल मीडियावर म्हणा किंवा इतर गोष्टीत राजकीय कार्यक्रमाला हजर राहणं म्हणा, या सगळ्या गोष्टी राम शिंदे साहेबांना करता येतात. ते विनाकारण चुकीचा समज पसरवत आहेत. तो त्या या संदर्भात आम्ही पत्रकार परिषद घेऊन तो निकालही सगळ्या पत्रकारांना दिला होता. हं, आणि बाकीचं जे गुंडगिरीचं बरोबर. हा साफ खोट आहे. या उलट मी असं म्हणतो की कर्जत नगर पंचायतच्या मध्ये ज्या पद्धतीनं इथं दादागिरी दडपशाही केली हो. त्याच गोष्टीचं तुम्ही जे ठेवलं तेच आणि ते नकारात्मक सगळ्या गोष्टी घेऊन ते सगळं नकळत फिरले. त्यामुळे तिथं ज्या पद्धतीनं वागणूक मिळाली, हं, ज्या हं. पद्धतीनं तिथं एक सरंजाम वृत्ती आहे, त्या वृत्तीला कंटाळून ते एक सर्वसामान्य घरातला एक माणूस ज्यावेळेस मोठा होतो ना, तर त्याला छोट्या सर्वसामान्य गर्दीची जाणीव असते. बरोबर. तशी आमदार नाही. आता माझं जर हं, हं. महायुतीच्या काळात त्यांच्या केलं म्हणून माझ्या मारण्याचा प्रयत्न झालाय. पेपरला बातम्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला पण त्या पण हं. बरोबर. आणि ते जे सध्या म्हणजे एक अशी दबक्या आवाजात चर्चा आहे, की जे काही नगरसेवक आता राम शिंदेच्या बाजूने गेलेत, तर कुठेतरी ते रोहित पवारांवरती नाही, मात्र त्यांचा नामदेव राऊतांवरती कुठेतरी एक राग आहे, रोष आहे, की सातत्याने एकाच घरात पदं जात आहेत. त्यामुळे कुठेतरी नाराज होऊन त्यांनी असा निर्णय घेतला. कितपत खरं आहे नेमकं? प्रमुख गोष्ट तर आमदार रोहित पवारांवरच ते नाराज आहेत. आता हे काय म्हणायचं ते खांद्यावर बंदूक नगराध्यक्ष यांच्या ठेवली गेली हं, हं. आहे. काय आणि मग अनुषंगाने ते एकत्र असल्यामुळं तो राग आहेच आहे. बरोबर. आणि तुमचं जे म्हणणं आहे तर ते एका घरात आहेच आहे. गेल्या 30 वर्षापासून नामदेव राऊत आणि यांच्या परिवाराकडेच कर्जत नगरपंचायत म्हणा, ग्रामपंचायत म्हणा, या सत्तेच्या ठिकाणी आलटून पालटून त्यांची सत्ता चालूच आहे. बरोबर. आणि आता तशी नेमकं रोहित पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली जी पुण्यामध्ये. त्यामध्ये हम्म. बोलताना त्यांनी माळी समाजाचे नगरसेवक माझ्यासोबत आहेत, म्हणून राम शिंदेंना कुठेतरी वाईट वाटतंय आणि म्हणून हे राजकीय डावपेच आखले जात आहेत. कुठेतरी या राजकारणामध्ये पुन्हा एकदा जातीचं राजकारण होतंय असं वाटतंय का? जातीवाद खतर रोहित पवारांनीच या ठिकाणी रुजवला. हं, हं, हं. आणि माळी समाजाचं म्हणताल तर खऱ्या अर्थानं माळी समाजाचे 2 नगरसेवक आहेत जे 11-12 लोक गेलेले आहेत. बरोबर. यामध्ये संतोष मेत्रे आहेत. हं, ते हं. सुद्धा माळी समाजाचं नेतृत्व करतात. त्यांनी पण विरोध केला ना, हे चुकीचं आहे. हे काय झालंय ते त्यांना म्हणजे त्यांच्या
डोक्यावर परिणाम झाल्याचा हा प्रकार आहे. कारण कर्जतमध्ये असं कधी झालेलं नाहीये. कर्जत नगरपंचायत मध्ये जातीवाद हा प्रकार कधी झालेला नाही. विनाकारण लोकांच्या मनात चुकीच्या गोष्टी आणून देत आहेत. हम्म. दोन नगरसेवक आहेत माळी समाजाचे ह्या ह्याच्यात, मग असं थोडंच म्हणता येतं. बरोबर. मग कुठेतरी ते मराठा ओबीसी असं वाद वगैरे पेटवला जातोय का? हो, तो रोहित पवारांकडून पेटवला जातोय. आणि रोहित पवारांना तुम्ही आतापर्यंत बघा, प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी अशा काही गोष्टी झाल्या तिथं त्यांनी मराठा ओबीसी वाद पेटवण्याचा प्रयत्न केलाय. मग जिथं गरज असेल तिथं ओबीसीच्या विरोधात रान उठवायचं, जिथं गरज असेल तिथं मराठ्यांच्या विरोधात रान पेटवायचं. असा विषय त्यांनी केलाय. हम्म. ते चुकीच्या पद्धतीनं राजकारण करतायत. त्यांना म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता असताना त्यांनी ज्या पद्धतीनं कर्जत नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये राजकारण केलं, दादागिरी केली. अहो, तुम्ही ज्या नगराध्यक्षांसाठी त्यांनी ती पत्रकार परिषद घेतली, ते नगराध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पार्टीचे होते. बरोबर. नामदेव राऊत हे पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पार्टीचे नेते होते. बरोबर. त्यांना दबाव टाकून त्यांनी प्रत्यक्षात प्रवेश करून घेतला. हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती, पेपर आउट आहे. बरोबर. हे चुकीचं केलं ना त्यांनी. मग त्यांनी केलं त्यावेळेस बरोबर. आणि आता काही वेगळा एक विचार पुढे आलाय तो चुकीचा, असं कसं होऊ शकतं सांगा ना? नाही, बरोबर आहे. पण त्यांनी बोलताना त्यांचं म्हणणं होतं, की दबाव तंत्र वापरला जातोय, सत्तेचं लालच दाखवली जातीये. त्या पद्धतीने हे नगरसेवक त्यांच्याकडे गेले असं रोहित पवारांकडून म्हटलं जातंय. मग आता तुम्हीच म्हणताय की ते त्यांच्याकडे गेले. हम्म. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब हे त्यांच्याकडे कधी गेलेच नाही. त्यांना हा विषय पण माहित नव्हता. या लोकांनीच हा विश्वास ठराव आणला आणि त्यांना एक राजकीय पाठबळ मिळावं आणि भविष्यात कर्जत नगरपंचायतची प्रगती व्हावी, विकास साधावा, म्हणून ते राम शिंदे साहेबांकडे गेलेले. राम शिंदे साहेब त्यांच्याकडे गेलेले नाहीत. हे एकदम साफ चुकीचा आरोप आहे त्यांचा. बरोबर. पण ते आता जे रोहित पवारांच्या बाजूने जे नामदेव राऊत आहेत, ते असंही म्हणतायत, की नाही का, एकदा या नगरसेवकांनी राम शिंदेकडे जाण्यापूर्वी आधी रोहित पवारांशी बोलायला पाहिजे होतं, जेणेकरून त्यांचं मत परिवर्तन झालं असतं. म्हणजे त्यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये देखील म्हटलं होतं. बरोबर आहे, पण रोहित पवारांनी फोन तर उचला पाहिजे ना या नगरसेवकांचा. यांची अडचण तर समजून घेतली पाहिजे ना. मग माणूस काय करतो, पर्याय शोधतो ना. बरोबर. तसा त्यांनी कर्जतखेडमध्ये ऑलरेडी पहिला त्यांनी म्हणजे ज्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं तेच बहुतांश नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीशीच आहे त्याच्यात. बरोबर. हा, जे की पहिले जुने. राम शिंदेच्या बाजूने होते, हो, रोहित पवारांकडे गेली. पण ते बरोबर. असाही आरोप केला जातोय, की जो विकास निधी आहे तो मिळण्यात अडचणी येत आहेत. सत्ता असेल तर त्या बाजूने झुकता निधीसाठी माप असतं, तर त्या अनुषंगाने या नगरसेवकांनी पाऊल उचललं असंही बोललं जातंय. बरोबर आहे ना. आता विकास करायचा आहे ना. उद्या परत या नगरसेवकांना जनतेसमोर मत मागायला जायचंय. यातल्या बऱ्याच जणांना पळायचंय. अनेकांची इच्छा आहे या कर्जत नगरपंचायतची नेतृत्व करण्याची. बरोबर. त्यामुळं ते जे विचार करतात तो योग्यच आहे ना. बरोबर. आणि हे जे दहशतीचा वगैरे विषय आहे ना, आता यात तुम्हाला नाव नाही सांगणार, परंतु एका नगरसेवकाच्या मुलीचं ऍडमिशन विद्या प्रतिष्ठान बारामती येथे आहे. त्यांच्या कुटुंबाला सगळं त्यांनी सांगितलंय की तुम्ही तुमच्या मुलीचं ऍडमिशन काढून घ्या. हा प्रकार अजून पुढे यायचा आहे. का रात्री समजलेला हा प्रकार मला नाव सांगण्याच्या आठवण त्यांनी असा प्रकार त्या घरातल्याच एका सदस्याने मला सांगितलंय. हे कसलं राजकारण आहे? अहो, तुम्ही राजकारणात तुम्ही जर विद्यार्थी किंवा त्यांच्या मुलांना जर तुम्ही त्रास द्यायचा तुमच्या डोक्यात हा विषय असेल तर हे खुनशी राजकारण आहे. आणि कर्जत जामखेडमध्ये खुनशी राजकारण रोहित पवार यांनी चालू केलंय. याआधी असं कधीही नव्हतं. आम्ही सुद्धा सभापती राम शिंदे साहेबांच्या विरोधात होतो. मी शिंदे साहेबांच्या विरोधात अनेक आंदोलनं केली होती, परंतु कधीही असं खुनशी राजकारण राम शिंदे साहेब यांनी केलेलं नाहीये. बर.
आणि ते जो आता सध्या जो वाद एकंदरीत सांगितला जातोय किंवा जो दिसतोय, जो की 2.5 वर्षाचा कार्यकाळ, तो 2.5 वर्षाचा काय नाही का पदभार जो होता, नगराध्यक्ष असो किंवा उपनगराध्यक्षपद, त्यावरून कुठेतरी रस्सीखेच झाली आणि त्यानंतर हाततिढा निर्माण झालाय. हा 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 प्रकार आम्ही ऐकतोय. त्यांचं इंटरनल काय ठरलं होतं काय हे हं, कन्फर्म आम्हाला सांगता यायचं नाही. परंतु हा हा विषय पण आहेच आहे ना. हं, हं. त्यांचं काय ठरलेलं होतं इंटरनल, कारण ते 2 मताच होते. बरोबर, आमच्या भारतीय जनता पार्टीचे 2 तर सदस्य होते. बरोबर. त्यामुळे हाही प्रकार असू शकतोच. आहेच. म्हणजे रोहित पवारांनी यामध्ये कुठलीही भूमिका घेतली नाही किंवा रोहित पवारांकडून कुठल्याही प्रकारचं संभाषण यावरती केलं जात नाही, असाही आरोप जे नगरसेवक आता राम शिंदेच्या गटात जात आहेत, त्यांनी केला होता. बरोबर ना. मग आता त्यांनी ते जात आहेत, ते आले, त्यांनी सगळी ही घडामोड केली. ते नगरसेवक सांगतायत ना, की रोहित पवारांवर आरोप करतायत हं, आणि रोहित पवार शिंदे साहेबांवर आरोप करतायत. हे चुकीचं होतंय. हं, हं, हं. कुठल्याही नगरसेवकाला तुम्ही, त्यांचे कदाचित फोन चालू झाले असतील आता, हं, कुठल्याही नगरसेवकाला तुम्ही विचारा, शिंदे साहेब असा दबाव टाकत नाहीत. दबावाचं राजकारण त्यांनी आजपर्यंत केलेलं नाहीये. बरं. आणि नाही, पण आता असंही बोललं जात आहे, की कुठेतरी जे विधानसभेत पराभव झाला, तो जिव्हारी लागलाय आणि त्यानंतर आता कुठेतरी राजकीय डावपेच टाकले जात आहेत. नगरसेवक पळवून नेले जात आहेत, आमिष दाखवलं जात आहेत, असंही बोललं जात आहे. कदाचित नगरसेवकांनाच जिव्हारी लागला असेल. त्या म्हणजे आमदार रोहित पवारांना या लोकांनी मदत केली, किंवा हं, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे 2.5 वर्षाचा विषय, किंवा या लोकांना निधी न मिळणं, हं, हे खरं तर नगरसेवकांच्या जिव्हारी लागलेला विषय येतो. हं, हं, हं. आणि शिंदे साहेबांची ते मदत घ्यायला जात आहेत. बरोबर. हे स्पष्ट दिसतंय आता तरी. हं, हं, हं. पण आता रोहित पवार असंही एका ठिकाणी वाचण्यात आलं, की जे पेरलं तेच उगवलं. म्हणजे जे रोहित पवारांनी 2021ला जे नगर पंचायतीमध्ये झालं कर्जतमध्ये, तर आता त्याची बरोबर. परतफेड कुठेतरी राम शिंदे यांनी बदला घेत केली असं बोललं जातंय. नाही नाही, पेरल्यावर उगवतं हं, हं, हं. म्हणजे सेम तसाच हा बदला नाहीये. हं, तुम्ही एक चुकीची गोष्ट केलीये आणि ती ऑटोमॅटिक दुरुस्त होती, असा त्याचा अर्थ आपण काढू शकतो. पेरलं ते उगवलं म्हणजे त्यांच्या बाबतीत त्यांनी जे चुकीचे प्रकार केले, हं, ते हं. त्यांच्या बाबतीत चुकीचे प्रकार व्हायला लागलेले. बरोबर. आता त्यांना म्हणजे कर्जत किंवा जामखेडमध्ये यायला आता किंवा माणसं सुद्धा राहिले नाहीत प्रमुख मधले. इतकी अवघड परिस्थिती झाली. त्यामुळे ही गोष्ट त्यांच्या जिव्हारी लागली. त्यामुळे ते चुकीचे आरोप करतायत. तुम्ही महाराष्ट्राचे नेते व्हायला निघालेत आणि बरोबर. तुम्ही दाखवाद करताय इथं कर्जतमध्ये येऊन. हं, हं, हं. हे चुकीचं आहे ना. बरोबर. आणि राम शिंदे साहेब कोण आहेत? ओबीसी नेतेच आहेत ते पण. बरोबर. असं कसं तुम्ही बोलू शकता? हे चुकीचं आहे, एकदम चुकीचं आहे. म्हणजे जाणकार पत्रकारांनी ही गोष्ट समजून घ्यावी. हं, हं. तुम्ही पण समजून घ्या, हं. की विधान परिषदेचे सभापती हे ओबीसी नेते आहेत. बरोबर. भारतीय जनता पार्टीने त्यांना ओबीसी नेते म्हणूनच मागील काळात पुढे आणलं होतं त्यांना. हं, हं, हं. आणि कदाचित त्यामुळेच त्यांना ताकद दिलेली आहे. बरोबर. पण आता माझं कसं होऊ शकतं? हं, हं, हं. नाही, आता ते ज्या पद्धतीने रोहित पवार असो किंवा राम शिंदे यांच्यातलं वैर काही लपून नाहीये, राजकीय वैर. पण आता ज्या पद्धतीने कर्जत नगर पंचायतीमध्ये जी उलथापालथ झालीये, तर कुठेतरी अ, रोहित पवारांच्या बाजूने एक त्यांच्याविषयी असलेला राग हा व्यक्त होतोय, असंच चित्र सध्या दिसतंय. हो, आणि समाजात सुद्धा त्यांच्याबद्दलच राग व्यक्त होतोय. कारण या ठिकाणी आता जे विधान परिषदेचे सभापती झालेत राम शिंदे, यांना सुद्धा थंडीत कुडकुडत बसावं लागलं होतं. न्याय प्रशासनाने न्याय दिला नव्हता. प्रशासनावर यांनी दबाव आणला होता. त्यावेळेस आमच्या एका उमेदवाराचा दबाव आणून उमेदवारी अर्ज काढायला लावला. अनेक प्रकार असे घडले. एका उमेदवाराला त्याच्या नातेवाईकाची बदली केली. हं. अजून एका उमेदवाराची मतदाना दिवशी त्यांना त्यांच्या रयत शिक्षण संस्थेमधले शिक्षक होते ते, त्यांना त्यांच्या सासरवाडीत बीडला पाठवलं आणि जाताना जामखेडला एक सेल्फी काढायचा, त्यानंतर बीडला एक काढायचा आणि त्याच्या पुढे एक त्यांची सासरवाडी होती, तिथे एक सेल्फी काढायचा. अशा सेल्फी त्यांनी आमदार रोहित पवारांच्या प्रतिनिधीला पाठवले होते.
जे इथं काम पाहतात त्यांना. म्हणजे इतकं भयान प्रकार त्यांनी केला होता, त्याच्यामुळं जनतेत सहानुभूती मिळू शकत नाही. हं, हं. आणि जे तुम्ही सध्या सोशल मीडियावर पाहता, पेरलं तेच उगवलं, हं, हं. त्याच पद्धतीने त्यांची प्रतिमा तयार झालेली आहे आता इथं. पण आता असंही म्हणतात की नाही का, येणाऱ्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांमध्ये होतील नाही का, तर त्या अनुषंगाने आता भाजपकडून एक प्रकारची दबाव तंत्राची रणनीती आखली जातीये, किंवा नगरसेवक असो किंवा जे पदाधिकारी असो, त्यांना आपल्याकडं कसं करता येईल यासाठी योजना आखल्या जात आहेत किंवा भारतीय जनता पार्टीला या गोष्टी करण्याची गरज नाहीये. आज आमचं उत्तर महाराष्ट्रात जवळजवळ 3ऱ्या क्रमांकाच्या सदस्य नोंदणी आमची झालेली आहे. हं, हं, आणि आमच्याबरोबर अजून अजित पवारांचे राष्ट्रवादी आहे, एकनाथ शिंदेची शिवसेना आहे. हं. त्यामुळे आम्हाला या गोष्टीची गरजच लागणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्था ज्या येणाऱ्या आहेत, त्याच्यात सुद्धा आम्ही चांगल्या प्रचंड बहुमताने त्याच्यात विजय मिळवणार होता. एक त्यामुळे आणखी एक असा विषय असा याच्यामध्ये आला, की या नगराध्यक्ष पदावर जी उचल बांगडी होती आता किंवा सत्तापलट होतीये, त्याच्यामध्ये स्वतः राम शिंदेंनी इन्व्हॉल्व होऊन चक्क कायदा बदलण्यासाठी सुद्धा पुढाकार घेतलाय, असं देखील बोललं जातंय. एकदम चुकीचं आहे. हा कायदा होणारच होता हं, आणि तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी झालाय. बरोबर. तो काही कर्जतसाठी म्हणून झालेला नाहीये. हं, हं. हा योगायोग आहे. कावळा बसायला आणि फांदी तुटायला. आणि तुम्ही सोशल मीडियावर अजून पण एक गोष्ट वाचत असाल, वक्त का पासा कभी भी पलट सकता है. हं, इसमें तो वही सितम कर जो तू विसरू सके. हं, हं. अशा पद्धतीनं भविष्यात ज्याला राजकारण करायचं त्यांनी केलं पाहिजे. कारण तुम्ही ज्या पद्धतीने वागता, त्याच पद्धतीनं तुम्हाला या गोष्टी सहन कराव्या लागतील. बरोबर. आता रोहित पवारांनी त्यांच्या प्रेसमध्ये एक आजवर बोलले, की माझा आवाज दाबण्यासाठीच राम शिंदे यांना पहिल्यांदा विधान परिषदेचं आमदार केलं आणि त्यानंतर आता सभापती देखील केलंय. तर हे साफ चुकीचं आहे. राम शिंदे साहेब हे एक मोठं नेतृत्व होतं. याआधी ते कॅबिनेट मंत्री होते, गृहराज्यमंत्री होते, जलसंधारण मंत्री होते आणि भारतीय जनता पार्टीचे ते निष्ठेने त्यांनी काम केलेलं आहे. बरोबर. गेली अनेक वर्षापासून. आणि भारतीय जनता पार्टीचे सगळ्यात जुने ते कार्यकर्ते, पदाधिकारी म्हणून काम करतात. त्यामुळं पक्षाचा त्यांच्यावर विश्वास आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर हं, हं. यांची 300वी जयंती आहे. बरोबर. मी या माध्यमातून त्या समाजाला म्हणा किंवा या घटकाला म्हणा, म्हणून न्याय मिळावा म्हणून पक्षाने त्यांना एक मोठं स्थान दिलेलं आहे. ते काही कुणाचा बदला घेण्यासाठी, कुणाचा आवाज दाबण्यासाठी असा काही तो प्रकार नाहीये. आणि बघा ना, आता 29 एप्रिलला हं. पहिल्यांदाच आमच्या कर्जत जामखेडमध्ये, चोंडीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक होती. त्याचा कर्जत जामखेडला 100% फायदा होणार आहे ना. बरोबर. आता येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये पण आता कुठेतरी जसं विधानसभेत निकाल बघायला मिळाला भाजपच्या बाजूने, तसंच आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील बदल झालेला दिसेल असं वाटतंय का? हो, नक्कीच. स्थानिक स्वराज्य संस्थेला भारतीय जनता पार्टी सहित आमचे मित्र पक्षांना प्रचंड प्रमाणात यश महाराष्ट्रात तर मिळणारच आहे. पण कर्जत जामखेडमध्ये सुद्धा आम्ही मिळवून दाखवू. एक शेवटचा प्रश्न विचारतो, की आता एकंदरीत कर्जतच्या ज्या नगरपंचायतीमध्ये जी उलथापालथ झालीये, त्यामध्ये कुठेतरी भाजपला एक भाजपच्या बाजूने झुकता कल बघायला मिळाला नगरसेवकांचा. पण हा रोहित पवारांसाठी मोठा धक्का आहे. तर एकंदरीत काय शेवट सांगाल या पूर्ण एकंदरीत या कर्जतच्या ज्या नगरपंचायतीमध्ये जी उलथापालथ झाली? ते खऱ्या अर्थानं कर्जत जामखेड म्हणजे आमच्या ज्या कर्जत नगरपंचायतच्या विषयासंदर्भात आपण बोलताय ना, हं, तर कर्जत नगरपंचायतमध्ये कर्जत शहरात भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना इतका चांगला विकास झाला होता. हं, हं. आमच्या कर्जतमध्ये या ठिकाणी अधिकाऱ्यांना म्हणजे शिक्षा म्हणून इथं पाठवलं जायचं.
त्या कर्जतमध्ये 28.5 कोटीची पाणी योजना राम शिंदे साहेबांनी दिली होती. त्यानंतर या कर्जतमध्ये 2 चांगल्या गार्डन उत्तम रीतीने तयार करून राम शिंदे साहेबांच्या निधीतून दिल्या होत्या. परंतु शिंदे साहेबांचा पराभव झाल्यानंतर ह्या जाणीवपूर्वक दोन्ही बागा जाळल्यात. आजही कर्जतला राम शिंदेच्या मार्गातून आलेल्या पाणी योजनेतून 1 दिवसाआड पाणी मिळतं. ज्या कर्जतमध्ये 1 महिना पाणी सुटत नव्हतं, तिथं रोजचं पाणी जनतेला मिळतंय. त्यामुळे जनतेला तर आनंद होतोच आहे, परंतु कर्जत नगरपंचायतचा चांगल्या पद्धतीनं विकास नक्कीच होईल अशी मला आशा आहे. म्हणजे एक विधानसभेमध्ये राम शिंदे पराभूत झाले, मात्र तरी देखील आता सभापतीपदी आहेत आणि वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून ते मतदारसंघामध्ये कामं करतायत. कुठेतरी रोहित पवारांना एक खटकतंय असं वाटतंय का? 100% खटकतंय. तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरच बघा, कायम त्यांचा चेहरा त्रासलेला आहे. कालची पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांचे जे मनातली म्हणजे विषण्णता आहे एकदम उत्ताना दमलो बाबा मी म्हणले त्याच्यावरनं एका शब्दावरूनच आपल्याला समजून येते की ते आता म्हणजे त्यांना या गोष्टी सहन होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना विधान परिषदेवर दिलेली संधी म्हणा, त्यांना पक्षाने दिलेली ताकद ही त्यांना सहन होत नाही. बरोबर. धन्यवाद सचिन भाऊ, लेट्स अप मराठीशी संवाद साधल्याबद्दल. धन्यवाद, आभारी आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.